तर मुंबई महापालिका महापौर पदाची सोडत नव्या चक्राकार पद्धतीने काढली जाणार आहे अशी सूत्रांची माहिती आहे। मुंबईमध्ये मनपात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी आणि जनरल प्रवर्गातून महापौर निवडला जाणार आहे। जुन्या चक्राकार पद्धतीने सोडत निघाल्यास यावेळी अनुसूचित जमातीचा महापौर बनवण्याची शक्यता असल्याचं काही तज्ञांचं मत आहे। 2004 पासून अनुसूचित जमातीचा एकही महापौर मुंबईमध्ये झालेला नाही। जुन्या चक्राकार पद्धतीने क्रम पाळला गेल्यास महायुतीला मोठा धक्का बसणार आहे, कारण महायुतीतल्या भाजप आणि शिवसेना या दोघांकडेही अनुसूचित जमाती प्रवर्गातील एकही नगरसेवक नाही। या प्रवर्गातील नगरसेवक केवळ ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आहे। 2004 पासून प्रवर्गाचा क्रम पाळला गेला नसल्यामुळे पुन्हा नव्याने चक्राकार पद्धतीने सोडत काढली जाण्याची शक्यता आहे। मात्र नव्या चक्राकार पद्धतीने जरी सोडत निघाली आणि अनुसूचित जमातीच्या उमेदवाराची चिठ्ठी निघाली तर भाजप शिवसेनेला धक्काच असेल। त्यामुळे देवाच्या मनात असेल तर महापौर बनेल या उद्धव ठाकरेंच्या भाष्याला या नियमाची किनार होती का, अशी देखील कुजबूज राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। तर आता महापौर आरक्षणाची रोटेशन पद्धत बदलण्याबाबत चर्चा सुरू आहे, कारण अनुसूचित जमातीमधल्या उमेदवाराची चिठ्ठी जर निघाली तर भाजप आणि शिवसेना दोघांकडेही अनुसूचित जमातीचा एकही नगरसेवक हा नाहीये आणि अनुसूचित जमातीचा नगरसेवक फक्त शिवसेना उभाठा पक्षामध्ये आहे। त्यामुळे आता देवाच्या मनात असेल तर आमचा महापौर होईल असं जेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले त्या वक्तव्याला हीच किनार होती का, अशी देखील चर्चा आता सुरू झाली आहे।